आणि शिंदेंना विधान परिषदेच्या 4 जागा देण्याची भाजपची तयारी पाहायला मिळते। ठाणे, यवतमाळ, परभणी, नाशिकची जागा शिंदेंना देण्यास भाजप तयार आहे। ठाण्यामध्ये मात्र उमेदवारीवरून काहीसे मतभेद अजूनही आहेत। भाजपचा क्षितिज ठाकूर यांच्या नावाला विरोध आहे आणि ठाणे विधान परिषदेच्या जागेवरून शिंदे विरुद्ध भाजप यामुळे झुंपणार का अशी चर्चा बरीच आहे। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेले आहेत। हितेंद्र ठाकूरांची भेट न घेता शिंदे दिल्लीला रवाना झालेत। शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट न घेताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीसाठी रवाना झालेत। मात्र दिल्लीला जाण्यापूर्वी माजी आमदार रवींद्र फाटक यांनी नंदनवन बंगल्यावर त्यांची भेट घेतली। ठाणे पालघर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून रवींद्र फाटक हेच उमेदवार असल्याचं जवळपास निश्चित झालंय आणि यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते। ठाणे पालघर विधान परिषद निवडणूक संदर्भात यावेळी चर्चा झाली आहे। अगोदरच भाजपचा हितेंद्र ठाकूर यांना विरोध आहे आणि त्यातच आता रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती।